भाऊ विधानसभेचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे आमदार म्हणून निवडलेले आहे. कसं पाहता तुम्ही या निवडीकडे? कसं पाहता खरं तुमच्या माध्यमातून शरददादांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी जे 5 वर्ष सातत्याने जनभावनामध्ये जन लोकांमध्ये काम केलं, त्यांनी जो संपर्क ठेवला आणि मला वाटतं त्या संपर्काचाच हा विजय आहे. कारण सर्वसामान्य लोकांनी आपल्या वेळ प्रसंगी कोण येतंय किंवा सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध कोण होतं, हा एक चांगला पायंडा जुन्नर तालुक्यामध्ये निश्चित स्वरूपात पडलाय की सर्वसामान्य लोकांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि त्या दृष्टीने आजचा हा निकाल आहे. तुम्ही गेले 6 वर्ष नारायणगाव ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहात. मात्र त्यावेळेचे जे विद्यमान आमदार होते अतुल शेळके यांनी तुमच्यावरती काही आरोप केले होते, तुम्ही माझा निधी घेत नाहीत वगैरे. मात्र आता शरददादा आलेत, कसा फरक पडेल नारायणगावच्या विकासामध्ये? तर बघा, देण्याची वृत्ती असली की ग्रामपंचायतला काही अडचण येत नाही. ते जर असं म्हणत असतील, मी परत जुन्या विषयाकडे जातो, तर मग आता 150 कोटीची कामं तुम्ही दाखली, याचा अर्थ आमच्याकडे दोष नव्हताच, त्यांना द्यायचा नव्हता. असो, तो भूतकाळ झालाय. शरददादांनी जर निश्चित स्वरूपात ग्रामपंचायत त्यांचं काम करणार, ग्रामपंचायतला काही अडचण नाही कोणाचा निधी घ्यायला, त्यामुळे शरददादांनी निधी दिला तर निश्चित स्वरूपात विकास कामांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता शरददादांनी जो निधी देतील त्या संदर्भात त्यांचा मान सन्मान करून तो निधी निश्चित स्वरूपात नारायणगावच्या विकासासाठी आम्ही वापरण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. कारण शेवटी विकास आहे, आमदार आहेत, आमदारांकडून निधी घेणं, त्यांची पत्र घेणं, त्यांच्या माध्यमातून जर निधी नारायणगावला येत असेल तर आम्ही तो नाकारायचा काही प्रश्न येत नाही. शरददादांची निवड ही नारायणगावसाठी फलदायी ठरेल असं तुम्हाला वाटतं? बघा, आमदार म्हणून ते आता लोकांनी त्यांना निवडून दिले. फक्त नारायणगावचा विचार न करता त्यांनी तालुक्याचा विचार करावा. त्यांनी विजन मांडले. नाही, तालुक्याचा विचार हा वेगळी. आपण जेव्हा नारायणगावच्या अनुषंगाने पाहतो तेव्हा तुम्ही या निवडीचं स्वागत कराल की? बघा, आता आमदार ते झालेत, स्वागत मी पहिल्याच वेळेस माझं पहिलं स्टेटमेंट होतं की तुमच्या माध्यमातून शरददादांचं अभिनंदन मी निश्चित स्वरूपात केले. आणि काय अडचण नाही, आपल्याला कामं फलदायी ठरण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य लोकांची कामं, विकास कामं त्यांच्या माध्यमातून झाली तर निश्चित स्वरूपात ती सगळ्यांसाठीच फलदायी असणार आहे. आणि तालुक्याच्या माध्यमातून खरं तर शरददादांनी जो बिबट सफारीचा विषय असेल किंवा जो मधी बिबट जे हल्ला झाला त्या संदर्भातला विषय असेल, हे 2-3 विषय जर मार्गी लागले तर निश्चित स्वरूपात एक चांगलं तालुक्याचं विजन घेऊन काम करणारं नेतृत्व आज आपल्याला मिळतंय आणि त्याचं निश्चित स्वरूपात आपण स्वागत करायला हरकत नाही. तुम्ही पक्षासोबत राहून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना नारायणगाव मधून अवघ्या 1000 मतांची आघाडी मिळालेली. कसं पाहता तुम्ही याकडे? मी तेच सांगतो की काही आमचे सहकारी शरददादांचं काम करत होते, काही सहकारी ताईंबरोबर गेले होते आणि तरी सुद्धा आम्ही शेवटच्या 8 दिवसामध्ये नारायणगावकरांनी जे मी अपील केलं, मी नारायणगावकरांचा सुद्धा धन्यवाद देतो की जे मी अपील केलं ते निश्चित स्वरूपात तुम्ही त्याचा मान ठेवून तुम्ही 1000 मताची 1000 मतं म्हणजे थोडी नाही भाऊ. इकडे सगळे एवढे 4-4, 5-5 पक्ष उभे असताना सगळे नारायणगावकर हे आमच्या निर्णयाबरोबर ठाम राहिली आणि त्याबद्दल मी खरं तर नारायणगावकरांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. कारण माझे आमदार जे नारायणगावचं सातत्याने म्हणत होते की नारायणगावातून ह्यावेळेस मला लीड मिळणार, पण तो तसं काही न होता जो विश्वास नारायणगावकरांनी आमच्यावर टाकला त्याबद्दल मी नारायणगावकरांचं मनापासूनचं आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही म्हणताय अवघी 1000 मतं, तर मला वाटतं खासदारकीला सुद्धा 1700 मतं प्लस होतो आपण. पण मी जेव्हापासून नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये 2007 पासून काम करतोय, आमदारकी असेल खासदारकी असेल मतांमध्ये थोडीफार वर खाली झालं असेल, पण आतापर्यंत नारायणगावकरांनी जो मी आव्हान केले त्या आव्हानाला निश्चित स्वरूपात चांगलाच प्रतिसाद दिलाय. हे मी आतापर्यंत 2007 पासून काम करतोय तेव्हापासूनच हे आकडेवारी पाहिली तर निश्चित स्वरूपात खासदारकी आमदारकी या दोन्ही गोष्टींना किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा हे निश्चित स्वरूपात नारायणगावकरांनी त्या शब्दाचा मान ठेवला आणि त्याबद्दल खरं तर नारायणगावकरांचं मनापासूनचं धन्यवाद आहे. तुम्ही जिल्हा परिषदेचा विषय काढला म्हणून विचारतो,
आशाताईंनी तुम्हाला समाजकारण असेल, राजकारण असेल, अनेकदा मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे. मात्र आता ताई अडचणीत असताना तुम्हाला असा विचार शिवून गेला का ताईंना आपण मदत करावी? खरं तर 2 दिवस मी त्याच्यामुळे माझा निर्णय थोडासा लेट झाला. मी प्रयत्न करत होतो सगळ्या बाजूनी का हे आपण समोर जे दिसतंय आता जे चित्र ते कदाचित 15 दिवसापूर्वीच लोकांचा कल लक्षात आला होता. आणि मग त्या माध्यमातून मी काही आपल्या ताईंच्या सहकार्यांना सुद्धा विनंती केली होती का आपल्याला हे अजूनही थांबून बसून एकत्र बसून काही करता येते का, यासाठीचा प्रयत्न मी करत होतो. दुर्दैवाने त्या प्रयत्नाला यश आलं नाही. म्हणून खरं तर हा आजचा जो जे काही निकालाचे आहेत ते स्थित्यंतर पाहण्यात आली. परंतु निश्चित स्वरूपात बघा ताई अडचणीत होत्या, परंतु काही गोष्टी मागच्या इलेक्शनला ह्या इलेक्शनला पक्षाबरोबर आता राहायचा प्रयत्न होता आम्ही सगळ्यांनीच. आता काही मंडळींनी आमच्या बरोबरच्या शरदांचं काम केलं, परंतु मी पक्षाबरोबर राहायचा निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण पक्षाबरोबर राहिलो. एकंदरीतच आज देखील आपण शहीदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि पुन्हा एकदा शरददादा आता मंत्रिपदासाठी प्रयत्न करतायत, काय सांगाल? शहीदांना श्रद्धांजली आपण 2009 पासून सातत्याने दरवर्षी हा उपक्रम घेत असतो की त्यांचं बलिदान होतं. त्यांनी सगळ्यांनी बघा ओंबाळ्यांनी जर त्याला कसाबला धरलं नसतं, एवढ्या गोळ्या 24 गोळ्या माझ्या मते त्यांना लागल्या होत्या, तरी सुद्धा त्यांनी त्याला पकडून ठेवलं, मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळेस जर नसते तर अजून अनेक लोकांचा नागरिकांचा जीव गेला असता. अशा शहीदांसाठी खरं तर आपण दरवर्षी आपल्या मनात त्यांची आठवण राहावी, त्यांची स्मृती आपल्या सगळ्या लोकांसाठी निश्चित स्वरूपात स्फूर्ती मिळावी त्यांच्या याच्यातून, यासाठीच हा प्रयत्न आहे आणि तो सातत्याने करत असतो. खरं तर शरददादांना शुभेच्छा. मी पहिल्याच वेळेस माझं पहिलं स्टेटमेंट देत होतं की त्यांचं अभिनंदन आहे, त्यांना मंत्रिपदासाठी सुद्धा शुभेच्छा आहे की जेणेकरून शिवजन्मभूमीचा अजून चांगला विकास व्हावा, सर्वसामान्य लोकांच्या नागरिकांसाठी खरं तर अजून चांगली मदत व्हावी. यासाठी निश्चित स्वरूपात त्यांना जर मंत्रिपद मिळणार असेल तर निश्चित स्वरूपात आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत.